नेहमी पार्वतीचा वाघ महादेवाच्या बैलावर टपला, कार्तिक स्वामीचा मोर शंकररावच्या गळ्यातल्या सापावर टपला, शंकररावच्या गळ्यातला साप गणपतरावच्या उंदरावर. अरे जिथं मोटरसायकलीचं जमत नाही, मांडीवर पार्वती आहे, डोक्यावर गंगा आहे, आणि दोघीची रात्रंदिवस भांडणं आहे. गंगा गौरी दोघी भांडवी, संभ्याशी धाडले वनारे. पाठ आहे तुम्हाला, गंगा गौरी. कारण गौरी मांडीवरनं गंगा डोक्यावर. गणपती बापानं विचारलं आईला, तोंड का उतरलं मम्मी? अरे काही गोष्टी लेकराजवळ सांगायच्या नसतात बाबा. आपण काय झालं काय? अरे मी तुझ्या बापाची लग्नाची मांडीवर आहे, मागणं आली गंगान बसली तुझ्या पप्पाच्या डोक्यावर. बरं वाटतं का घरात? हे दोघी भांडतात रात्रंदिवस. मस्तकात उष्णता, माथ्यावर नाम शीतलता, चंद्र आहे. अरे एवढे विरोधाभासी धर्म शिवाच्या घरात असून घर सुरळीत का चाललं? उत्तर, रिंग मास्टर गणपती आहे. लक्षात आलं? विठ्ठल विठ्ठल सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची. आणि पुन्हा सांगतो, गणपतीला केवळ शंकर पार्वतीचा पुत्र एवढा संकोचित देव समजू नका. कारण महादेव पार्वतीच्या लग्नात गणपतीचं पूजन झाल्याचा उल्लेख आहे. मग खरं सांगा, पप्पाच्या आणि मम्मीच्या लग्नात पिंट्या असतो का? याचा अर्थच आहे तो त्याच्याही आधी आहे. म्हणून ज्ञानोबा रायाला लिहावं लागलं, ओम नमोजी आद्या. गणाधीश ईश तो सर्व गुणाचा, मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा, जो सर्वाच्या आधी आहे. आणि त्याला कुठेही मान आहे. कीर्तनकार असो की तमाशा, प्रवचन असू द्या, व्यापारी असो की शेतकरी, कादंबरी लिहिणारा असो की ज्ञानेश्वरी, सर्वांनी पहिलं वंदन कादंबरी लिहिणारा गणेशाला वंदन करतो. ज्ञानांचे राजे ज्ञानेश्वर महाराज असले तरी ओम नमोजी आद्या पहिलं गणेशाला वंदन आहे. तमाशा मंडळ सुद्धा पहिलं वंदन गणेशाला. इथली माणसं चांगली आहे, पण तमाशा पाहिलेली आहेच ना. त्यांचाही पहिला गण असतो, नंतर गवळण, आणि मग वग लावतात. रात्रभर उठू देत नाही ते समाजाला. एकदा डफावर ताप टाकली की पहिला गण. ओम नमो तुमोरेश्वरा गिरज कुवरा, पिता शंकरा रिद्दीच्या वरा, दावगा पाव तुझ्या चरणी आमुचा भाव. हे कामापुरतं, वाजू नका. तिथला गण सांगितला. कीर्तनकार सुद्धा प्रथम नमन करू गणनाथा. कुठेही, कारण निर्विघ्नपणे कार्य पार पाडण्यासाठी गणेशाचं स्तवन केल्या जातं. काल गणपती बाप्पाला सर्वांनी निरोप दिला. आज या सप्ताहाची सांगत आहे वारकरी संप्रदायामध्ये. सांगता, समारोप, समाप्ती असे शब्द आले की प्रत्येकाच्या डोळ्यापुढे चित्र उभं राहतं ते गोपाल काल्याचं. काला झाला की सप्ताह संपला हे वेगळे जाहीर करावं लागत नाही. काला झाला की हाला. प्रत्येक बुवा पिशव्या भरूनच तयार आहे आज. यावर ज्यांचा आमच्या संप्रदायाशी देवाधर्माशी संबंध नाही असे शंका घेतात. उष्ण्या तंबाखूला उष्णा चुना मळून येड्या बाबळीच्या जवळ. अरे काय लावलं बुवा लोकांनी तुम्ही दरसाल? उठले सुटले चालले काल्याला, कुठं चालले दही लायला, चालले काल्याला. अरे 2 रुपयाचं दही 1.5 रुपयाच्या लाह्या घरी करून खाता येत नाही त्याच्यापेक्षा चांगलं. लेका उष्ण्या चुन्यावाल्या त्याच्यापेक्षा चांगलं करून खाशील रे. मग काय खातो हे महत्वाचं नाही, कोण देतो. भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ. भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ, देतो पंढरीनाथ.
जगात प्रसाद देतो पंढरीनाथ. प्रसाद देणारे भगवंत. आणि प्रसाद शब्दाचा अर्थ आम्ही समजतो तेवढा संकुचित नाही. साखरपुडा आणि पेढे. प्रसाद शब्दाचा यथार्थ अर्थ आहे प्रसाद असतो प्रसन्नता. आणि प्रसन्नता हे दोघं देऊ शकतात, संत अथवा भगवंत. अतिपरिचयामुळे त्याचं आम्हाला महत्त्व वाटत नाही. अतिपरिचयात अवज्ञा भवती हे सूत्र आहे. अतिपरिचय झाला की त्याचं महत्त्व कमी होतं. जे चंदन आपल्याला पाहायला मिळत नाही, जे चंदन मलयागिरीवर आहे, त्या चंदनाच्या सानिध्यानं बाकीचे झाडं आराटी बोराटी येड्या बाबळी चंदन झाल्या, ते चंदन आमच्या नशिबाला आहे. त्या चंदनाला सापाचं वेष्टन आहे मलयागिरीवर. त्याची परीक्षा करताना 1 क्विंटल उकळतं तेल असू द्या, 1 क्विंटल आत घातला तर वरचं कातडं सोलून निघल. अशा उकळत्या क्विंटल भऱ्या तेलात त्या चंदनाच्या तेलाचा सुईच्या टोकानं 1 थेंब टाका. 1 थेंब टाकला की एका क्षणात क्विंटलभर उकळणारं तेल थंडगार झालं पाहिजे. त्याचं नाव आहे 52 चंदन. बुंद एक क्षण शीतळ करी, बुंद एक क्षण शीतळ कर, बुंद एक क्षण शीतळ कर. तापलिया तेला 52 चंदन, तापलिया तेला 52 चंदन, तापलिया तेला 52 चंदन, तापलिया तेला 52 चंदन. एक क्षण शीतळ करी, एक क्षण शीतळ करी, एक क्षण शीतळ कर. तापलिया तेला 52 चंदन बुंद एक क्षण शीतळ करी. जे चंदन आपल्याला पाहायला मिळत नाही, त्या जंगलात राहणारी भिल्ल जमातीची म्हातारी 2 टाइम त्या चंदनाच्या सरपणावर स्वयंपाक करते. का? अतिपरिचय. अतिपरिचय झाला की महत्व संपत. जावाई असावा पण दूरचा असावा, मग जावयाला महत्व असते. इथं कोणी जावाई नाही बरं का, मृदंगाचार्य, दूरचा पाहिजे. दूर जवाई देव बराबर, गाव जवाई आधा. पुढचं वाचून दाखवतो रे बाबा, मी कोणाच्या विरोधात बोलत नाही. दूर जवाई देव बराबर, गाव जवाई आधा. घर जवाई गधे बराबर, जो चाहे सो लादा. दूरचा पाहिजे, जावाई दूरचा पाहिजे आणि 4-2 वर्षानं येणारा पाहिजे. मग जावयाला किंमत. 4-2 वर्षानं जर जावाई आला ना, सासू नाचायचीच राहते. घालीन लोटांगण वंदिन चरण, टोळ्यानं पाहिन जावयाला. अरे जे लेकाला खाऊ घालत नाही ते जावयाला. परिस्थिती बिकट असली तरी नकाचा मोती ठेवी राखीचा मायाचा मान, राखीचा मायाचा मान, राखीचा मायाचा मान, राखीचा मायाचा मान, राखीचा मायाचा मान. नाकाचा मोती ठेवी गहाण राखी जावायाचा मान. पण जावाई 4-2 वर्षानं येणारा पाहिजे. जावाई जर दिवसात 4-2 वेळा येत असेल, मग सासू वैतागून उभी राहून, ए जावाया, ते तांबडी बादली भरली नळावर, हा माझीच आहे, आणि येताना. इतका दर्जा खाली जातो. अतिपरिचय खोटा मान राहत नाही, प्रकट दिसतो भानू जगी तुच्छ पाही. लघुशसी द्वितीयेचा वंदिती सर्व भावे, म्हणून सकया रे दूरदेशी राहावे. अतिपरिचय झाला की महत्व कमी होतं. तसं काल्याचा आणि आमचा अतिपरिचय आहे. कोण्याही गावात महाराष्ट्रात सप्ताह असू द्या की काला आहेच, म्हणून आम्हाला त्याचं फारसं महत्व वाटत नाही. मग हे महत्व कोणाला? आज अमरावतीला एकही देव नाही, सगळे वारणवाडीला आले. कोणी बाजरीत असेल, कोणी ऊसात असेल. देव विसरती देह भाव आपुला, देव विसरती भाव आपुला, देव विसरती भाव आपुला, देव विसरती भाव
नागपूर जवळची अमरावती नाही, देवाच्या राजधानीला नाव अमरावती आहे. आजी वस अमरावती, काला पहावया येते, देव विसरती देव भाव आपुला. हे महत्व अतिपरिचयामुळे आपल्याला नाही. फक्त काला महाराष्ट्रात आहे, कारण काल्याकरता 3 गोष्टी पाहिजे, त्या 3 गोष्टी महाराष्ट्रात आहे. एक, महाराष्ट्र सोडा, इतर प्रांतात तुम्हाला काला मिळणार नाही. कारण काल्यासाठी देव पाहिजे, काल्यासाठी भक्त पाहिजे आणि काल्यासाठी नाम पाहिजे. या तिन्हीचं एकत्रीकरण महाराष्ट्रात आहे. आणि महाराष्ट्राचं महत्व आम्हाला अतिपरिचयामुळे कळत नाही, महाराष्ट्र सोडून गेल्यावर कळतं. महाराष्ट्र सोडून तीर्थयात्रेच्या निमित्ताने काही माणसं जातात, गेलंच पाहिजे. तिथं गेल्यावर बरोबर ओळखतो पुजारी, टोप्या महाराष्ट्रातून आल्या बरं का. 25 फुटावर थांबवतात सर्वांना. रुको, भगवान सो रहे. अजय बहुत दूर से आए, महाराष्ट्र से आए, कुछ करो, दर्शन तो होना चाहिए. 50 रुपये निकालो. फक्त प्रत्येकाने 50 रुपयाची नोट दाखवायची, पडदा बाजूला. करो दर्शन. का उठला म्हणतो देव, तुझ्या बापाचा गडी आहे का देव? 50 रुपयात उठवतो, नाही दिले तर झोपला म्हणतो. मग महाराष्ट्राच्या वारकऱ्याला वाटतं, लेका इतक्या लांबून आलो तरी 50 फुटाहून दर्शन 50 रुपये देऊन. आपला विठोबा नाही का रे बरा? आषाढीला जर्मनच्या ताटात आमटी भात खात ज्ञानबा तुकाराम म्हणत नाचत नाचत जायचं, आणि 1 नया पैशाचा खर्च नाही ना आपल्या देवाच्या पायावर डोकं. त्याचे पायी घाला मिठी डोकं ठेवून दर्शन घेता येतं, ते महाराष्ट्राच्या दैवताचं. म्हणून आमच्या महाराष्ट्रीयन संतांनी छातीला हात लावून स्वाभिमानाने विचारलं, ऐसा विटेवर देव चंद्रभागा ऐसे भीमातीर, ऐसा विटेवर देव कोठे, देव महाराष्ट्रात. ऐसे संतजन ऐसे हरिदास, भक्तही महाराष्ट्रात. आणि ऐसा नामघोष सांगा कोठे, नाम महाराष्ट्रात, भक्त महाराष्ट्रात आणि देव महाराष्ट्रात. काल्यासाठी ज्या 3 गोष्टी पाहिजे त्या 3ही महाराष्ट्रात आहे, तेव्हा काला होतो. कथा त्रिवेणी संगम, देव भक्ता आणि नाम, तेथीचे उत्तम चरणरज वंदिता. तुका म्हणे देव भक्ताचा संगम.
एक महाराष्ट्र सोडून जा, इतर प्रांतात काला नाही. भारत देश सोडून जा, परदेशात नाही. मृत्यूलोक सोडून जा, स्वर्गात नाही. त्याच्या पलीकडे जा, सत्यलोकात काला नाही. त्याच्याही पलीकडे जा. वैकुंठ तो ऐसे नाही. महाराष्ट्र सोडा, परप्रांतात नाही. भारत देश सोडून जा, परदेशात नाही. मृत्यूलोक सोडून जा, स्वर्गात नाही. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. त्याच्या पलीकडे जा, सत्य लोकात नाही. आमचे 90 वर्षाचे म्हातारे वारकरी पंढरपूरला गेल्यावर दशमीच्या दिवशी चंद्रभागेच्या वाळवंटात नाचतात. 22च्या जवानाला लाजविल असे. लुब्धली नादी लागली समाधी, लागली समाधी, लुब्धली नादी लागली समाधी, लुब्धली नादी लागली समाधी. थोडा जन नर नारी लोकारी, थोडा जन नर नारी लोकारी, थोडा जन नर नारी लोकारी, थोडा जन नर नारी लोकारी. पंडित पाणी योगी महानुभाव, नादे लागले समाधी. मूढ जन नर नारी लोकारी, पंडित ज्ञानी योगी महानुभाव एकच शित साधकारी. नाचती आनंद कल्लोळी पवित्र गाणे नामावळी. तो सोहळा पाहण्यासाठी पंढरपूरचा साक्षात ब्रह्मदेव येतो. तो त्यांच्या वाहनानं येतो. आपल्याला दिसत नाही तो, त्याला आपण दिसतो. काही गाडीच्या काचा अशा असतात, बाहेरचं डोळे चिकटून पाहतं, त्याला आतलं कोणी दिसत नाही, आतल्याला पाहायचं. तसं ब्रह्मदेवाला आपण दिसतो. आणि ब्रह्मदेव जेव्हा तो सोहळा पाहतो तेव्हा ब्रह्मदेव त्याच्या वाहनात बसून मृत्यू लोकातल्या सर्वांच्या भाग्याचं कौतुक करतो. धन्य धन्य मृत्यू लोक म्हणते, धन्य
ते लोक म्हणते भाग्याचा काहीच कोड आस करती ब्रह्मादिक. याचा अर्थच आहे सत्य लोकात हा काला नाही. त्याच्या पलीकडे जा वैकुंठा सुद्धा नाही. वैकुंठी तो ऐसे नाही. आणि वैकुंठात जर काला असता तर वैकुंठात ज्याचं वास्तव्य आहे तुकोबाराय कुठे आम्ही वैकुंठवासी. थोडा विचार करा. आम्ही म्हणत नाही दुसऱ्या चरणातनं तिसऱ्या चरणात वेल्डिंग करतो ते ओळखायचं गायकाने. मी कधी शिरलो दुसऱ्या चरणात हे लक्षात आलं नसेल तुमच्या. पण वायफट नाही ठोकाठाकी नाही बरोबर. वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. आणि वैकुंठात जर काला असता तर तुकोबाराय कुठे राहतात आम्ही वैकुंठवासी. लक्षात घ्या. मग वैकुंठात जर काला असता तर त्यांनी असं म्हटलं असतं का सगळे तेंडुलकर आणले वारणवाडीच्या लोकांनी. षटकार सगळी गुणीजन मंडळी मृदंगाचार्य असतील गायनाचार्य हे आमच्या संप्रदायाचे हिरे आहे. सौंदर्य आहे म्हणून तुम्ही काही काटकसर केली नाही. वारणवाडीच्या लोकांना धन्यवाद देतो. भागवा भागवी नाही काटकसर नाही. श्रीमंत बापानं लाडक्या लेकीचं लग्न ऐश्वर्यात करावं तसा गणपती बापाचा उत्सव यांच्या ऐश्वर्याला शोभेला. हा पुढच्या वर्षीसाठी वशिला लावत नाही मी. इथं येईपर्यंत उदास होतो. म्हटलं कोण्या डोंगरात कुठं चाललो माणसाचा पत्ता नाही काय गावं दिसत नाही काय.
काय त्या कोकाटे बाबांनी मला कुठं आणलंय म्हटलं. इथं आल्यावर लक्षात आलं की मुंबई सारखा सप्ताह आहे. बरेच लोक मुंबईचे असतील, बहुतांश. जावं लागतं ते पोट भरायसाठी जावं लागते भाऊ. हे जन्मगाव आहे. मुंबईला किती मोठ्या बंगल्यात राहत असेल, तिथे मोठ्या मोठ्या लोकांच्या ओळखी असेल, पण तो जन्मगावी आल्यावर वारणवाडीचा फाटक्या कपड्याचा त्याला जेव्हा भेटतो, तेव्हा तिथल्या टाटा बिर्लाच्या भेटीत आनंद नाही, तो इथल्या फाटक्या कपड्यावाल्याच्या भेटीत. कारण जन्मभूमी आहे. जगाच्या बापानं रडून सांगितलं होतं, थांबणार नाही मी बिभीषणा, तुझी लंका सोन्याची तुला राहू दे, मला जन्मभूमीची ओढ लागलेली आहे. का जननी जन्मभूमिश्च सर्गादपि गरीयसी. सोन्याच्या लंकेला नमस्कार नाही केला रामचंद्रानं, पण आपल्या गावला आल्यावर भूमीवर लोटांगण घातलं सीमेपाशी आल्याबरोबर. तिथं मंदिर नाही, देव नाही. जामवंत काका म्हणले, देव बाप्पा इथं काय देऊळ नाही, मंदिर नाही, काही नाही, आणि लोटांगण घालता तुम्ही. इथून माझी जन्मभूमी सुरू झाली बरं का जामवंता. ही माझी अयोध्या आणि मला स्वर्गापेक्षा श्रेष्ठ आहे. मी सांगितलं. पोट भरायच्या निमित्तानं गेले मुंबईला, पण त्यांचं एवढं अंतकरण आहे, आपल्या जन्मगावाला विसरले नाही. जावं लागतं, इच्छा नसली तरी जावं लागतं. आता याच्यावर तर पुन्हा एक कीर्तन होईल, तरी वेळ संपवतो, टेन्शन घेऊ नका तुम्ही. सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे ढोक महाराज म्हणजे बिघडलेल्या घड्याळी दुरुस्त करणे. तुम्ही सांगितलं 9:30 पर्यंत या, 9:31 तुमच्याकडे, 10ला 10 कमी असताना स्टेजवर, 12ला नमस्कार. ते असं झालं न तसं झालं न गाडी पंक्चर झाली न डिझेल भरायला वेळ लागला न ट्रॅफिक होती. अरे का तू काय राष्ट्रपती आहे का? कीर्तनकार म्हणजे काय पंतप्रधान आहे का? रस्ता मोकळा मिळणार आहे? ट्रॅफिक, डिझेल भरणे आणि पंक्चर हा अर्धा तास बुवाने हिशोबात धरायचा. जन्मात वेळ चुकत नाही. काही कारण सांगते, येऊन ढाब्यावर गप्पा मारते मग म्हणते उशीर झाला. अरे आपल्या आपल्या ड्युट्या करायच्या आहे राजा. तू जर कीर्तनासाठीच आहे तर त्या वेळेला तू ये ना. कौतुक तुझं थोडंच आहे, कौतुक यांचं आहे. एवढा प्रपंचाचा गाडा सांभाळून सगळ्या जनावराचं सगळं दुधाची धार, चारा पाणी, न्याहारीचं आवरून तुझ्या आधी समाज येऊन बसला, हे कौतुक त्यांचं आहे. तुझी ड्युटी आहे. पोस्टमॅन जर दारात पत्र घेऊन आला तर त्याचा काय सत्कार करायचा आहे का? तो त्याच्यासाठीच आहे. तसं बुवा त्याच्यासाठीच झालेला आहे. उगाच उशिरा निघतं, कुठंतरी गप्पा मारत बसतं, मग म्हणतं उशीर झाला. 42 वर्ष झाले अजून मिनिट माझा उशिरा नाही. ती एक सवय लागली पाहिजे. बरं आपण अर्धा तास आधी आलो तर हे लोक म्हणणार आहे का कशाला आला अर्धा तास आधी, वेळेवर या. उलट आनंद होतो त्यांनाही आनंद होतो, आणि आपलं टेन्शन संपलं की आपण प्रवास संपला, अर्धा तास आधी आलो. बरोबर. पुढचं सांगितलं 1 तासच राहिला असेल. हो, हवामानाचा अंदाज इतकं डोक्यात घड्याळ फिट आहे. मी काय पाहिलं नाही, पण 1 तास राहिला असेल म्हटलं तर घड्याळ माझ्याकडून बोलतंय. विठ्ठल तेव्हा पोट भरायच्या निमित्तानं वारणवाडीला जन्म झाला तरी मुंबईला गेले जावं लागतं. यही पेट से राव सिपाही, यही पेट से मरते हैं.
यही पेट से रावत पाए, यही पेट से मरते। यही पेट के खातिर आदमी मुलुक मुलुक सब फिरते। यही पेट के खातिर आदमी मुलुक मुलुक सब फिरते। यही पेट के खातिर आदमी मुलुक मुलुक सब फिरते। यही पेट के खातिर आदमी मुलुक मुलुक सब फिरते। यारो पेट बड़ा बाबा यारो पेट बड़ा बाबा, यारो पेट बड़ा बाबा, यारो पेट बड़ा बाबा। हे मुंबईकरांकरता बोललो मी, तरी जन्म गावला विसरले नाही. आनंद आहे. आपण दुसऱ्यात गेलो, आता पहिल्यात आलो, म्हणजे हे आपलं अभंगाचं चालू आहे. वैकुंठित व्हायचे नाही. आणि वैकुंठात जर असं असतं तर वैकुंठवासी असणारे संत असे म्हणले नसते, उपजोनिया पुढते ये. आणि ते प्रश्न आहे महाराज, उपजोनिया पुढती येऊ म्हणजे आता जाऊ आणि पुन्हा येऊ असंच ना? अरे ही मराठी भाषा आहे, म्हणण्याची पद्धत आहे. पाहुण्याची पुरणपोळी पाहुणचार झाल्यावर, पानाचा विडा झाल्यावर पाहुणा निघतो, निघताना काय म्हणतो? येतो कोकाटे. अरे येतो तर का जातोच कशाला? तसं येऊ हा शब्द लक्षात घ्या. उपजोनिया पुढती येऊ याचा अर्थ आता जाऊ. अहो पण जाणं येणं एवढं सोपं वाटलं? त्यापेक्षा असं म्हणा ना, आम्ही आताच नाही जाऊ. नाही का? नियम आहे, जावंच लागतं. आएगा सो जाएगा, राजा रंक फकीर. इथं वशिलेबाजी चालत नाही. भगवान श्रीकृष्ण ज्याचा मामा होता आणि अर्जुन बाप होता, त्याही अभिमन्यूला जावं लागलं. भगवान रामचंद्र ज्याचा पुत्र आहे, सीता ज्याची सून आहे, इंद्र ज्याचा मित्र आहे, तो देवाचा बाप राजा गेला. आयुष्य किती प्राप्त असू द्या, पण एक दिवस जायचा ठरलेला आहे. आपलं कशात बसतंय? 1,30,30,10,700 वर्षे 9 महिने. आकडा लक्षात राहील का? वीज चोरायचा आकडा नाही, तुम्ही लावता तोही आकडा नाही. आयुष्याचा आकडा म्हणतो मी. हे हिरण्यकश्यपूचं आयुष्य 1,30,30,10,700 वर्ष पुन्हा 9 महिने. 1,60,00,000 देखा 30 लक्ष तसं सतले का 7 असे ते 9 मास बापा तया हिरण्यकश्यपा काय झाले. बरं नुसतं आयुष्य होतं का? अटी घातल्या त्यानं. आत नको, मरण बाहेर नको, दिवसा नको, रात्री नको, शस्त्रां नको, अस्त्रां नको, नारेकडून नको, नराकडून नको. एवढ्या अटी घातल्या. एवढं आयुष्य असून आत नको, बाहेर मरण नको, दरवाजात धरला. दिवसा नको, रात्री नको, संध्याकाळी पकडला. शस्त्रानं नको, अस्त्रानं नको, नखानं फाडला. नराकडून नको, नारेकडून नको. नरसिंह झाला तरी मारला. बस उपजे ते नासे. ज्याचा जन्म झाला त्याला जावंच लागतं. या न्यायानं मी सुद्धा जाणार पण पुन्हा येणार. उपजोनिया पुढती उपजोनिया पुढती उपजोनिया पुढती पण महाराज हे जाणं आणि येणं एवढं सोपं वाटलं का तुम्हाला? जायचं दुःख आणि यायचं दुःख. आपल्याला एक दुःख झालंय, दुसरं आहे कोण्या तरी आईच्या उदराचा आश्रय करायचा आहे. जन्माला यायचं म्हणजे. आणि आईचं उदर काय स्लिपिंग कोचचं रिझर्वेशन आहे का? विष्टा लेपू चहूकडे, नाके तोंडी कृमी किडे, गर्भवतीचे कष्ट गाडे कोणा पुढे सांगावे.
ते गर्भदरीची यातना आठविता थर कापू म्हणा नको नको रघुनंदना चिळसी म्हणा येतसे आईच्या पोटात असताना उलट राहावं लागतं उलट बरं का पाय वर आणि मुंडकं खाली गर्भी असता दिला दंड गर्भी असता दिला दंड वरती पाय खाली तोंड पाय वर असतात मुंडकं खाली असतात नजर चुकीनं एखादं याच्या उलट येतं चुकून त्याला पायाळू म्हणतात पायाळू नाही तर सगळे डोकाळू जन्म डोक्याकडून का होतो पाय वर न मुंडकं खाली असते त्यावेळेला त्या माऊलीला इच्छा होता त्याचं नाव डोहाळे कट्टवामला लवन मेळे गर्भवतीचे पुरती डोहाळे त्वचेवीन गर्भांग पोळे तेने दुःखे लोळे अति दुःखी अति तिखट अति खारट अति आंबट खाण्याची इच्छा आईची अति गरम मग मम्मी कपानच चहा घेते बरं का गारही होऊ देत नाही तेव्हा बिना कातडीचा गर्भ पोळतो ना त्याला म्हणता येत नाही ए मम्मी थोडा गार होऊ देत त्वचेवीन गर्भांग पोळे तेने दुःखे लोळे अति दुःखी मग प्रारब्ध अनुकूल असेल तर जन्म व्यवस्थित होतो नाहीतर येताची कर्मजाड नवमास कष्टला से ताव्याने प्रसिद्ध झाली येताची कर्मजाड तुझी मानाड तुझी आकांत जननी नवमास कष्टलासी दहाव्याने प्रसूत झाली येताची कर्मजाड तुझी मान अडकली मग डॉक्टर पाटील लवकर बोला पाटील पाटील काय दोन पैकी एक माय जगल नाही तर बाळ बाळ पाहिजे असेल तर आई जाते आई पाहिजे असेल बाळ जाते मग बाळाचे तुकडे तुकडे करून बाहेर काढतो येताची कर्मजाड तुझी मान अडकली एवढं मोठं जन्माचं दुःख तुम्ही सहज म्हणता उपजोनिया पुढं ठीक आहे आमचं काही म्हणणं नाही पण एवढं मोठं दुःख सहन करण्याचा उद्देश काय काला खा उपजोनिया
उपजवण्या पुढते येऊ. आपण पुन्हा येण्याचा उद्देश काय? काला खाऊ दही भात. महाराज आता नवल वाटलं बुवा. काय एवढा मोठा त्रास काढायचा म्हणे काला खाऊ दही भात. त्यापेक्षा असं म्हणा ना, उपजवण्या पुढते येऊ. श्रीखंड, बासुंदी, लाडू, गुलाबजाम, बटाटा वडा, कांद्याची भजी खाऊ. चांगले चांगले नाव घ्या. काला खाऊ दही भात. त्याचं कारण आहे भाऊ. काय? जिथे आम्ही वैकुंठात वास्तव्याला आहोत तिथे कोणत्याच हॉटेलमध्ये हा पदार्थ मिळत नाही. वैकुंठ तो ऐसे नाही, म्हणून उपजवण्या पुढते येऊन काला खाऊ दही भात. वैकुंठ तो ऐसे नाही, कवळ काही काल्याचे. मग एवढा दुर्लभ असणारा काला तुम्हाला प्राप्त झाल्यावर हे पहा, नातवाच्या चोरून खाणारा आजोबा सापडल. इथले सगळे आजोबा चांगले आहेत. ह्या बाहेर गावच्या आजोबाबद्दल बोलतो मी. नाही तर आजोबाचं प्रेम मुलापेक्षा नातवावर जास्त असते. हे सगळ्या आजाला अनुभव आहे. नातू सुद्धा खाऊची अपेक्षा पप्पाकडून नाही करत, आजाकडून. नातू म्हणतो माझा बाप नाही आणत काही, पण आजा उपवाशी राहील पण माझ्यासाठी खाऊ आणतोच. आणि आजोबा दिवसभर उपवाशी राहतो पण लाडक्या नातवासाठी खाऊ आणतो. आजाचं प्रेम मुलापेक्षा नातवावर जास्त असते. इथे कोणी सावकार असेल तर सावकारकीच्या भाषेत मुद्दलापेक्षा व्याजावर. हे कीर्तन चांगलं कळते. तसं मुलापेक्षा नातवावर प्रेम. असा जरी आजोबा असला तरी एखादा आजोबा असा सापडल, हापूसचा आंबा आणला, सुगंध घेत 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 मुंबईहून गावला आला आणि इथं आल्यावर लक्षात आलं की नातू शाळेत नाही गेला. आता आंबा खाल्ला तर अर्धा नातवाला द्यावा लागेल. नातवाला शाळेत जाऊ देतो, आतून कडी लावतो, माळवदावर जातं आणि एकटं आंबा खातं. नातवाच्या चोरून खाणारा आजोबाई सापडेल, मुलाच्या चोरून खाणारा बाप सापडेल, पण समाजाच्या चोरून आनंद सेवन करणारे संत नाही, उलट इतरांना देणार. एकमेका देवोकी, एकमेका देवोकी, शवितो हा रस वाटितो आणि का घ्या रे होऊ नका रान भरी. तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, नका चरफडू घ्या रे तुम्ही. एकमेका देऊ मुखे, सुके घालू हुंबरी. एकमेक हे मराठी आहे बरं का, कुणीकडे फिरते हे जपून वापरायची असते. एकमेका देऊ मुखे असं करू नका. गुरुजी, गुरुजीच ना नाही हा हो, पण आलं जवळजवळ आलं. हवामानाचा अंदाज थोडासा कमी जास्त असतो. मुसळधार पावसाची शक्यता म्हटलं की थोडा कमी पडतो. सर आणि गुरुजी पण जवळ झालं ना वेल्डिंग. विठ्ठल दाते सर. अरे पा थोडासा मराठीचा विचार करा. मराठी इंग्रजीपेक्षा कठीण आहे.
उच्चार सारखे म्हणजे अर्थ एक नाही, हे लक्षात ठेवा. आता सरांच्या पुढे आम्ही काय सांगावं, राईट राईट, नो नो शिकवलं ना त्यांनी गुरुजींनी. KN व W नोच आहे, NO नोच आहे, उच्चारात काही फरक नाही. WRIT राईट आहे, RIGST राईटच आहे, पण एक उजवण एक बरोबर, एक जाणणे आणि एक नाही, हे तसंच आहे. तुम्ही पहा इथे थांबलं तर अर्थ लगेच बिघडतो. एकमेका देवमुखे म्हणजे काला झाल्यावर एकमेकाच्या तोंडात ठेवून देणे असं नाही, एकमेका देवमुखे नाही. इथे एकमेका देऊ इथे थांबायचं आहे. एक पूर्णविराम चुकला की सगळ्या अर्थ. एक मजा सांगतो तुम्हाला, एक मजा सांगतो पूर्णविरामासाठी. थोडासा तिकडचा इकडे आणला, सगळा अर्थ बिघडला बरं का सर. वानरास पुच्छ 3, हत्तीस दंत 6, स्त्रीस वस्त्र नाही, घोड्यास शिंगे पहा. कसं वाटतं तुम्हाला आता? कसं वाटतं? काही सांगा ना, काही वाटतं म्हणून. वानरास पुच्छ 3, 3 शब्दाचं वानर, हत्तीस दंत 6, 6 दाताचा हत्ती, स्त्रीस वस्त्र नाही, विवस्त्र महिला, आणि घोड्यास शिंगे पहा, शिंगाचं घोडं. कशामुळे बिघडलं हे? तिकडचा पूर्णविराम इकडे गेला. आता फक्त एका एका शब्दानं पूर्णविराम इकडे आणा की उत्तर तिथेच. पूर्णविराम, वानरास पुच्छ, पूर्णविराम, शब्दाचं वानर. मग तिथून पुढे वाचा, 3 हत्तीस दंत 6, एका हत्याला 2 दात झाले 6, 3 हत्तीस दंत 6, स्त्रीस वस्त्र थांबायचं नाही, घोड्यास शिंगे पहा विठ्ठल. मराठीतली मजा सांगितली मी. तसं एकमेका देऊ इथे पूर्णविराम द्या तर अर्थ लागतो. काला एकमेकाला द्यायचा आहे, काला वाटू एकमेका देऊ. इतकं वाचून झालं की पुढचं वाचा, एकमेका देऊ. पण देता 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 जर माळकरी असेल, वैष्णव असेल तर मुखे सुखे घालू. मग काला त्याच्या मुखातही घातला चालेल, सर्वसाधारण द्यायचं आहे, पण मुखे सुखे घालू. आणि त्याच्या पुढे हुंबरी शब्द आहे. हुंबरी हा हुंडारणे, आनंद व्यक्त करण्याची ती पद्धत आहे. हुंडारणे कास्तकाराच्या परिचयाचं आहे ते. हिवाळ्याच्या दिवसात बैलाला कामं नसतात. बाटूक खाऊन बैल मस्त झालेली बैदुलासारखी गोल गरगरीत. तिसरा प्रहारा जेव्हा तो कास्तकार बैल सोडतो मोकळी, तेव्हा शब्दाचा गोंडा करून बैल बांधाणी फिरतात. आनंद आहे तो. फिरता फिरता जर माती ओली असेल तर शिंगाणी उकरता येते, पुन्हा चक्कर मारतं. जसा हुंडारणे तसा आनंद व्यक्त करण्या. सुके घालू उंबारी. ठीक आहे, इथपर्यंत ठीक आहे. पण तुम्ही काला करणार कुठे?
म्हणे वाळवंट. वाळवंटच का निवडलं? ते बरवई आहे, नीटही आहे आणि उत्तमही आहे. वाळवंट म्हटलं की कसल्याच प्रकारचं गवत तिथे उगवत नाही, त्याला म्हणतात वाळवंट. गाजर गवत सुद्धा नाही उगवत. ना तर या गाजर गवताना कास्तकाराला नाकीनं वाढले, पण ते वाळवंटात नाही त्याचा इलाज चालत. जसं कसल्याच प्रकारचं गवत उगवत नाही त्याला वाळवंट म्हणतात, तसं विकाररहित अंतकरण त्याचं नाव वाळवंट आहे. विकाररहित अंतकरण. आणि काला, दही आणि लाही. लाह्या अनेक आहे, दही एक आहे. तसं जीव अनेक आहे, ब्रह्म एक आहे. अनेक जीवाचं एका ब्रह्माशी ऐक्य, हा जीव ब्रह्म ऐक्य हा काला आहे. आणि विकाररहित अंतकरण म्हणजे वाळवंट आहे. तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम. बरोबर करू आपण. हा, एकदा सर्वांनी हात वर करा. जमला आता. शूटिंगवाले एवढे हात घे. इकडे मोठे मोठे लोक बसले, सर वगैरे, पहिले यांचे घेऊन टाक, हात दुखल. आणि उद्या जाऊ द्या पेपरला. सर कळू द्या मोठ्या मोठ्या शहरातल्या लोकांना की वाड्या केवढाला सप्ताह करतय म्हणून. आहे का नाही? वस्तुस्थिती आहे. एका तालात विठोबार. थांबा थांबा, हार घालायची घाई करू नका. हे होऊ द्या, आनंद लुटो एवढा. एक थांबा, एक हात वर, एक टाळी, एक टाळी वाजवा. एक, हा, एक जरा ताकद लावा. जेवण आहे आता. हा, विठोबा कुमारी उपजोनिया पोड़ा
खाऊ दही भात. काला म्हटलं की ठरलेलं आहे, बंधन आहे. चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळे. म्हणजे बाकीच्या दिवशी बुवानं काही सैराट सांगावं असंही स्वातंत्र्य नाही. बाकीच्या दिवशीची सुद्धा मर्यादा आहे. भक्ती ज्ञाना विरहित इतरा, भक्ती ज्ञाना विरहित इतरा, ज्ञाना विरहित इतरा गोष्टी न कराव्या. प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या. जेणे करुणी मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची. ऐसी कीर्तन मर्यादा हे बुवाच्या घरची, मग संताच्या घरची. बाकीच्या दिवशी सुद्धा लोक हसतात म्हणून काही सैराट सुटावा असं नाही, मर्यादा आहे. त्यातल्या त्यात काल्याचं कीर्तन म्हटलं की दंडक आहे. चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते
चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे. भगवान श्रीकृष्ण ज्यांनी गोकुळामध्ये जे चरित्र केलं त्याचं उच्चारण काल्याच्या कीर्तनात करायचं. 11 वर्षे 52 दिवस पर्यंत देव गोकुळात आहे. 18 वर्ष 7 महिने मथुरेत आहे आणि 95 वर्षे द्वारकेला आहे. असे एकंदर 125 वर्ष श्रीकृष्ण पृथ्वी तलावर आहे. 3 टप्पे. 95 वर्षाचा काळ द्वारकेत गेला. 18 वर्षे 7 महिन्याचा काळ मथुरेत गेला आणि 11 वर्षे 52 दिवसाचा कालावधी गोकुळात. 95 वर्षे द्वारकेला होते तरी संताचं प्रमाण नाही. चरित्र ते उच्चारावे केले देवे द्वारके. 18 वर्षे 7 महिने होते मथुरेत तरी चरित्र ते उच्चारावे केले देवे मथुरे. 11 वर्षे 52 दिवस बरं का सर गोकुळात होते. त्या कालावधीत जेवढं चरित्र घडलं त्याचं उच्चारण करायचं आहे. आचरण नाही. आचरण करायचं असेल तर चरित्र रामाचं, उच्चारण करायचं असेल तर गोकुळात घडलेले श्रीकृष्णाचं. एकमेकाच्या विरोधात आहे. विरोधात म्हणजे निवडणुकीला उभे नाही. विरोधात म्हणजे नावापासून विरोध आहे का नाही. राम शब्दात एकही जोड अक्षर नाही. कृष्ण शब्दात एकही सरळ नाही. कला अर्धा र नला अर्धा श असा वेल्डिंग केला कृष्ण. राम सरळ. बरं बांधावून भांडल्यासारखा विरोध दाखवतो मी तुम्हाला. जन्मापासून रामाचा जन्म भर दुपारी, किसनरावचा अर्ध्या रात्री बरं का. हे शुद्ध पक्षात ते वद्यात. हा नवमीला तो अष्टमीला. हा उन्हाळ्यात तो पावसाळ्यात. राम राजवाड्यात, कृष्ण येरवड्यात म्हणजे सेंट्रल जेल. रामाचा जन्म झाला तर आनंद मायबापाला. भय प्रगट कृपाला दीन दयाला कौसल्या हितकारी आरसित महतारी मुनि मनहारी अद्भुत रूप विचारी लोचन अभिरामा तनुगण श्यामा निसयायुत मुखचारी भूषण बलमाला नयन विशाला शोभा सिंधुकरा. मला माहिती आहे तुम्हाला कळलं नाही पण गोड वाटलं. तो रामायणाचा एक वेगळा आनंद. बस आनंद. दासी तर पळतच गेली. जय हो महाराज. महाराज बधाई हो. क्या हुआ आपको लाला भय है. दशरथ पुत्र जन्म सुनिकाना मानव ब्रह्मानंद समाना परमानंद पुरी मन राजा जाय बुलाई बजाओ बाजा. जा बाजे बजाने को लगाओ. आणि एकाएकी भर दुपारी अयोध्येत वाद्य वाजायला सुरुवात झाली. एक दुसरीच्या दारात जाऊन विचारू लागले. कशाचा
हे रामाचं चरित्र. बाई कशाच्या नवबदा, पुत्र झाला दशरथा, चला चला ते जाऊ, कौसल्येचे बाळ पाहू. बरं का जाते सर त्यांच्या भाषेत. राम दशरथ के घर जन्मे, घराना हो तो ऐसा हो, लोक दर्शन को चले आए, सुहाना हो तो ऐसा हो. तिथे आता मी असं विचारतो, कृष्ण जन्म झाला आणि देवकी पहिल्या एसटीनं आली वारणवाडीला. घ्या सरपंच पेढे, वाचलं का कुठं? अरे रामाचा जन्मता आनंद मायबापाला, कृष्ण जन्मता चिंता मायबापाला. हा दोघातला फरक पहा. टेन्शन मध्ये राम जन्माला दशरथ कौशल्यानुसार अयोध्यानं असते. किसनराव जन्माला आल्यावर मायबाप टेन्शन मध्ये आले. सोडवा सोडवा मिठी, लपवा लपवा जगजेठी, झणी कंसाची कळलन माझ्या बाळाची मारील. हे सगळे पाठ आहे. बरं दोघातला फरक, रामाचं चरित्र एक बाणी, एक पत्नी, एक वचनी. किसनरावचं अनेक बाण्या, पुढचं तर पाठच आहे तुम्हाला. बरं का? म्हणून एक बाणी, एक पत्नी, एक वचनी रामचरित्राचं आचरण करा. अनेक बाण्या, अनेक पत्न्या, अनेक वचनं कृष्ण चरित्राचं उच्चारण करा. चरित्र ते, बस इथपर्यंत आलो आपण. बरोबर आहे, अजून 20 मिनिट आहे. चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळे. बस खोड्या करू लागला देव, सगळ्यांना माहिती आहे. तक्रारी येऊ लागल्या, यशोदा ऐकून घेईना. माय कधी बाळाच्या बाजूनच बोलत असते. सगळ्या वारणवाडीला त्रास देणारं तिचं लेकरू असू द्या आणि तक्रारी घेऊन महिला येऊ द्या, तर ती लेकराची माय दरवाजात कमरेवर हात ठेवून उभीन लाल डोळेन त्यांच्यावरच रागावते. तुम्हाला का लेकरं, तुम्हाला लेकरं, एक एकला 10-10, 12-12 लेकरं, माझं एक नाही का सपादत. याला माय म्हणतात. माय जर बाळाच्या बाजूनं बोलत नसेल तर ती सावत्र असेल. बरं का? तशी यशोदा त्यांच्यावरच रागवायची. काय सांगता का रामे विचार करा. ते यशोदा म्हणले बरं का, 5 वर्षाचे माझे बाळ गे, अंगणी माझ्या खेळ गे, आणि काल लटकाच घेताळ गे गोकुळच्या नारी. हे सगळे पाठच आहे तुम्हाला. हा ब्रह्मविधीचा जनिता गे, तुम्ही असे धरू पाहता गे, तो कैसा येईल हाता गे गोकुळच्या. सावळा चिमणा माझा गे, गवणीत खेळे राजा गे, तुम्ही मोठ्या ढाल गजा गे गोकुळच्या नारी. काय सांगता गाराने गे, अंगणी माझ्या खेळे गे. ते ऐकून घेईना. शेवटी यशोदा म्हणली, आता बरोबर आहे, मी एकटी. आता एकटी पुरणार आहे का तुम्हाला? का
तुम्ही बारा घरच्या बारा तुम्ही बारा घरच्या बारा तुम्ही बारा घरच्या बारा गे तुम्ही बारा घरच्या बारा गे तुम्ही दुनियाचा भवरा दुनियाचा भवरा तुम्ही दुनियाचा ऐकून घेईन आपण. झालं काय, भगवान कृष्णाने घरी खोड्या करायला सुरुवात केली आणि यशोदेच्या लक्षात आलं किसन्या बिलिंदर आहे तू. कृष्णाच्या लक्षात आला, अब तो पकडा गया. कान धरले, मम्मी ग उद्यापासून खोडी करणार नाही. मला माहिती आहे तुझ्यात फरक पडणार नाही. ज्याचा जो स्वभाव, मराठी भाषेत म्हण आहे का नाही सर, जित्याची खोड मेल्याशिवाय नाही, मेले तरी नाही जात. ज्याची जी सवय आहे. अरे तो टांगेवाला झोपला होता, पुण्यातली गोष्ट, पहाटे 4 वाजलेले झोपला होता बिचारा प्रवासी. उठ घोडं सोडलं, जोडलं टांग्याला, निघाला घोडा टांगा घेऊन. 5 मिनिटांनी थांबला. घोडं निघलं. 5 मिनिटांनी थांबल्यावर उतरला टांगेवाला, डॅन्स केला, पुन्हा चालला, पुन्हा थांबला, पुन्हा डॅन्स केला, पुन्हा चालला, पुन्हा डॅन्स केला. 4-5 वेळा डॅन्स केल्यावर प्रवासी वैतागला. हे टांगेवाल्या, स्वारगेटला जायचं, एसटी मिळाली पाहिजे, बसला डॅन्स करत. झाली माझी हाऊस 20 वर्षापूर्वी. मी काय नवरदेव आहे का आता? रागावू नका मालक, तुम्ही झोपत न उठवलं. मग काय फुकट नेतो का? फुकट नाही हो, ऐकून घ्या. माझ्याकडे 2 घोडे आहे पाटील, टांग्याचं आणि वरातीचं. मग झोपत न उठलो राव, घोडं सोडलं आणि टांग्याला जोडलं. पण आता लक्षात आलं, टांग्याचं घरी राहिलं, वरातीचं टांग्याला. मग डॅन्स केल्याशिवाय घोडं स्वारगेटला जात नाही का? स्वभाव, ज्याचा जो स्वभाव. आधी होता वाग्या, आधी होता वाग्या, आधी होता वाग्या, आधी होता वाग्या. योग्य झाला पाग्या, योग्य झाला पाग्या, योग्य झाला पाग्या, योग्य झाला पाग्या. याचा एकवट राहिना, याचा एकवट राहिना, एकवट राहिना, एकवट राहिना, याचा एकवट राहिना. मुळे स्वभाव जाईना, स्वभाव जाईना, मुळे स्वभाव जाईना. याचा एकवट राहिना, मुळे स्वभाव जाईना, स्वभाव जाईना, मुळे स्वभाव जाईना. आधी होता रामदोषी, आधी होता रामदोषी, आता दिले त्यासी स्वभाव जाईना, स्वभाव जाईना, स्वभाव जाईना, स्वभाव जाईना, स्वभाव जाईना, स्वभाव जाईना, स्वभाव जाईना. आधी होती दासी, आधी होती दासी, वटराणी केले तिशी, वटराणी केले तिशी. हिंडणे राहीना, स्वभाव जाईना, तिचे हिंडणे राहीना, स्वभाव जाईना, हिंडणे राहीना, स्वभाव जाईना, तिचे हिंडणे राहीना, स्वभाव जाईना. कामापुरतं. ज्याचा जो स्वभाव आहे बदलत नाही. मला माहिती आहे कृष्ण्या, किती कान धरले उठा बशा तरी तुझा खोड्या करणं स्वभाव बदलणार नाही. मग काय करू आई, काय करू आई? आता गावात राहू नको. उद्या जाई राणा सवे घेऊनी गोदना, सवे घेऊनी गोदना, सवे घेऊनी गोदना. उद्या जाई राणा सवे घेऊनी गोदना, सवे घेऊनी गोदना, सवे घेऊनी गोदना. जमला आता. उद्या जाई राणा सवे घेऊन गोदडा. सगळ्या गोपाळांना देव म्हणले, पेंद्या वाकड्या पोपड्या सुदाम्या, काय मम्मी खवळली आता रे, गावात राहण्याच्या लायकीचे नाही आपण. 8 दिवस झाले, मी जाणार आहे. बाकीचे गोपाळ म्हणले, तू गेल्यावर आम्ही कशाला राहतो? मग तेच सांगतो ना, उद्या सर्वजण वाड्याच्या पुढे या सकाळी. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ. झालं ठरल्याप्रमाणे आले. वेळ नाही ना करता काय आता आले. यशोदा माईनं जाग केलं कृष्णजीला. उठ गोपाळजी जाई धेनूकडे,
पाहते सौंगडे वाट तुझी. देव उठले, सिदुरी दिली, घोंगड दिलं, काठी दिली, बासरी, आणि गाईच्या माग जगाचा बाप निघाला. बरं का सर, पण यशोदेनं देवाची माय असू द्या. आता इथं बऱ्याच मावल्या बसलेल्या आहेत. हे लेकराला कळत नाही, कोण्याच आईला वाटत नाही आपलं बाळ आपल्यापासून दूर जावं. आईची इच्छा नाही तुम्ही सेवा करावी, आईची एकच इच्छा आहे, माझा दादा, माझा राजा, माझा लेक दिवसभरात एकदा तरी माझ्या डोळ्यानं दिसावा. अरे पोट भरायच्या निमित्तानं जावं लागतं भाऊ, पण तुम्ही जेव्हा यात्रेच्या निमित्तानं गावाला येताना सर्वात जास्त आनंद म्हातारीला होतो. तुम्ही घरात जाता सामान घेऊन ना, आई काठी टेकत वारणवाडीत आपल्या जेवढ्या वयाच्या म्हाताऱ्या, नानी, आबाई, काकी, काय दादा आला, माझा माझा लेक आला, माझा राजा आला. अरे काय काय करून खाऊ घालू आवडीचं आईला वाटतं. तिचे 3 दिवस आनंदात जातात. यात्रा संपली, मुलगा आवराआवरी करतो सामानाची, तेव्हा मायचं रडणं सुरू होते. जातंय वाटतं आता, कधी येईल कोणास माहीत. आणि जेव्हा तुम्ही सामानाची आवराआवरी करून आईच्या पायावर डोकं ठेवता, ती तोंडावून हात फिरवून म्हणते, चालला का माझ्या राजा? कधी येशील बाबा? रजा मिळाली तर पुढच्या वर्षी येईल. आहे हे बघ, आता पिकलं पान आहे माझं, खरं नाही. नाही रजा मिळाली तर नको येऊ बाबा, फक्त एकच अपेक्षा आहे, कुठेही राय पण सुखाचा राय. हे लक्षात. मी का सांगतो हे, कोण्याच आईला वाटत नाही. सगळ्या जगात तुम्ही पहा, किती मोठा व्हा तुम्ही, पण आईच्या दृष्टीनं तुम्ही तिचं बाळ असता. किती मोठा झाला तरी. ते आपण पाहिलं, मोदी साहेबाची आई होती तेव्हा मोदी साहेब गुजरातमध्ये आईला भेटायला यायचे. बरं का सर, एकाच बाकड्यावर बसलेले दाखवले एकदा, पांढऱ्या साडीची म्हातारी, सुरकुत्या पडलेली, दात पडलेली, पांढरे केस आणि जॅकेट घातलेले पंतप्रधान चिकटून बसले. पाणी दिलं फुलपात्र भर, आईनं घेतलं साहेबांनी. शेवटचा घोट घाईत घेतल्यामुळे पाणी गालावर उतरलं. बरं का, साहेबाच्या शेजारी आई होती, लगेच साडीच्या पदरानं तोंड पुसून दिलं. त्यांना तोंड नाही पुसतायत, पंतप्रधान आहे ना भारताचे. हो, पंतप्रधान भारताला आहे, पण मायला लेकरू आहे हे प्रत्येकाने लक्षात. तसं सगळ्या जगाचा सांभाळ करणारा भगवान आहे, पण रडू रडू त्या गोपाळांना सांगू लागले, सांभाळा मुरारी प्राण माझा, सांभाळा मुरारी प्राण माझा, सांभाळा मुरारी प्राण माझा, सांभाळा मुरारी प्राण माझा. जवळची खेळा साबून नादुरी, प्रत्येकाने विचार करा, कीर्तन आपल्यासाठीच आहे. ज्याला आई असेल ना, भाग्यवान आहे. पण कोणी आईची एवढीच इच्छा आहे लेकरू जवळ असावं. बरं का सर, जवळची खेळा जाऊ नका दुरी. गाई चारायला गेलेल्या देवाला सांगू लागली, माय जाऊ नका दुरी. तुम्ही मुंबईला जाता तेव्हा आईचं कसं होत असेल, जाऊ नका दुरी. सांभाळा मुरारी प्राण माझा, यावरी उत्पात होता ते मोठे नृततील काटे सांभाळावे. खूप पर्जन्यमान गाई उभ्यानं गवत सोडायच्या, रवंती बसायच्या.
की गावात. देवाने ह्याला तू जेवायला यायचं नाही उद्या, ही दोऱ्या घ्या. चितोऱ्या घेऊन निघाले. सगळे गोपाळ खेळात रममाण झाले. एक गोपाळ म्हणला, देवा कुठवर खेळता आता 8 दिवस झाले. मग झाली आता वेळ बनती अनाशी गोऱ्या, झाली आता वेळ बनती अनाशी गोऱ्या, झाली आता वेळ बनती अनाची दोऱ्या, झाली आता वेळ बनती अनाची दोऱ्या. हाय नाम सारोनी सकळ, सारोनी सकळ, आवडे गोपाळ, आवडे गोपाळ. झाली आता वेळ बनती अनाशी गोऱ्या, झाली आता वेळ बनती अनाशी